नाचणे विरुद्ध एच पी स्पोर्ट्स परटवणे. कृपया पंचांना विनंती असेल लवकर लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. यानंतर यानंतर अजून एक मॅच यानंतर अजून एक खेळवायची आहे. विनंती असेल स्पीडअप घ्यायचं आहे. नक्कीच नाणेफेकीचा कौल परटवणे संघाच्या बाजूने लागला. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली परटवणे संघाकडून. आता हा दुसरा सामना खेळताना प्रथमेश सोनासाठी याच्यासाठी बक्षीस आलंय आशिष सावंत याच्याकडून. ओव्हरमध्ये जर सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेचले तर ओव्हरमध्ये जर 3 षटकार खेचले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर या षटकामध्ये 3 षटकार खेचले तर पहिला चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी पंचाच्या डाव बाजूने आप्पा. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आहे. थोडासा स्लोअर चेंडू होता. त्या चेंडूला दिशा दिली आहे. फाईन लेगला मारलेला फटका आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया थ्रो चांगला झालाय परंतु या 2 धावा मिळतात. चांगली रनिंग प्रथमेश आणि अक्षय सावंत याच्याकडून. नक्कीच आता मात्र संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन केलंय. पुन्हा एकदा आप्पा याचा पुढचा चेंडू. एका ठिकाणी चांगला अनुभव आहे. नक्कीच ऑफसाइड रिजन मध्ये मारला फटका आहे. एकच धाव घेतली. धाव संख्या झाली ती 3 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अक्षय सावंत आलाय. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच थोडासा निराश होता. पाहूया आता या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल. पुढचा चेंडू आप्पा यांचा. आता मात्र चांगला चेंडू आहे. थोडासा जवळ आल्यानंतर चेंडूला ढकलले. एक धाव घेतली आहे. स्वतःचं खातं ओपन केलं असेल. एका धावेने धावसंख्या झाली ती 4 धावा. नक्कीच पॉवर प्लेचं षटक असेल. या 2 चेंडूमध्ये नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतील 2 फलंदाज. प्रथमेसाठी पुढचा चेंडू असेल. थोडासा लोअर फुलटा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा एक धाव घेतले. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतं गोलंदाज आप्पा. नक्कीच अनुभवी गोलंदाज असेल. नामांकित गोलंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र थोडासा कटर चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय आणि सरळ जातोय यष्टीरक्षक अशफाक मदारेच्या हातामध्ये. चांगलं षटक पाहायला मिळालं आप्पा याच्याकडून. फक्त 5 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ज्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत होते प्रथमेश सोनार आणि अक्षय सावंत, परंतु चांगलं जकडून ठेवलं असेल. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय पंचांकडून. नक्कीच दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेसाठी घेतलंय. याचं कारण आहे कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. फक्त 5 धावा खर्च केल्या त्या आप्पा यांनी. त्यामुळेच आता मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून आलाय. बॉलर प्रथमेश. आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर आणि बाकी उर्वरित क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या 38च्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया बॅटिंग पॉवर प्लेचा कशा प्रकारे वापर करतोय प्रथमेश टू प्रथमेश. पहिला चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारची गोलंदाजी प्रथमेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती.
चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच प्रथमेश मात्र शांत राहणार नसेल. पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश. आता मात्र पंचांना थोडासा वॉर्मअप करायला लागलाय. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. पुन्हा एकदा प्रथमेश बॉलिंग ऑन द मार्क. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र ब्लॉक कोलचा चेंडू आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय प्रथमेश. वाईड लाईन वरती वारंवार अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश याच्याकडून. प्रथमेश सोनारला काही समजत नाही. चेंडू निर्धाव चेंडू जातोय. पाहूया पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र ऑफ साइड ज्याला मारला फटका आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं फमलिंग होतंय परंतु एक धाव. नक्की स्ट्राईक रोटेट केली असेल. एका धावेने संघाची धावसंख्या नक्कीच वाढली आहे. 7 धावा. MS धोनी जर्सी नंबर 7 धावसंख्या 7. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र अपील केली आहे मैदानावरती. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी प्रथमेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र स्ट्राईकला असेल तो अक्षय सावंत. प्रथमेश पुढचा चेंडू घेऊन. उलटा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि बाईच्या स्वरूपात मला वाटतं ही एक धाव मिळते. पंचांचा इशारा येतोय. 8 धावसंख्या. नक्कीच जखडून ठेवलं असेल नाचणी संघाला. आजच्या दिवसातील हा आजचा 5वा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. चांगलं रोखून ठेवलंय. 2 षटका अखेरीस फक्त 8च धावा. खराब फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. चांगली गोलंदाजी प्रथमेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 2 धावा खर्च केलेत. दोन षटका अखेरीस धावसंख्या झालेली धावफलकावरती 8 धावा. नक्की जर हा सामना जिंकायचा असेल तुम्हाला नॉकआउटची स्पर्धा आहे. जर तुम्ही या स्पर्धेमध्ये हरलात तर डायरेक्ट स्पर्धेतून बाहेर जाल. जर सामना जिंकायचा असेल तर एक चांगलं चॅलेंजिंग टोटल आपल्याला मैदानावरती उभारावं लागेल. त्याच प्रकारची फलंदाजी या 3 षटकामध्ये प्रथमेश आणि अक्षय करतील यात काही शंका नसेल. नक्की 2 षटकामध्ये 8 धावांवरती रोखलंय. पुढचं षटक घेऊन सौरभ आलाय. नक्कीच फिरकीचा जादूगार डावकुरा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन नक्कीच कर्णधाराने विश्वास दाखवलाय सौरभ्याच्यावरती. पहिला चेंडू आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. आणि बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती 9 धावा. नक्कीच धावांपासून वंचित ठेवलं असेल गोलंदाजांनी फलंदाजांना. चांगला स्ट्रोक आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑफसाइड रिजन मध्ये मारला फटका आहे. क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडूचा प्रवास सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगली कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल आपल्याला. प्रथमेश सोनाराच्या बॅट मधून ह्या 4 धावा मिळत आहेत. पहिला चौकार पाहायला मिळतोय या पहिल्या इनिंग मध्ये. चौकार कोणाच्या बॅट मधून आलाय तो म्हणजे प्रथमेश सोनारच्या बॅट मधून.
धावसंख्या 4 धावेनी 13 धावा. बिनगडी बाद 13 धावा. आता मात्र शांत राहणार नाहीये प्रथमेश सोनार. या अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता असेल संघाला. पुढे खेळण्याचा प्रयत्न केला आहे. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चेंडू सरत जात आहे दन दन करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार खेचलेत प्रथमेश सोनार यांनी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. आता मात्र धावा येत आहेत. ज्या धावांपासून वंचित ठेवलं होतं ते प्रथमेश आणि आप्पा याने, परंतु ह्या सौरभच्या षटकामध्ये सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार खेचलेत. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय. निर्धाव चेंडू जातोय. थोडासा फंबल झाला होता आप्पा शिर्क्याच्याकडून, परंतु आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. चांगलं कमबॅक करतोय सौरभ. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र चांगलाच फटका पाहायला मिळतोय प्रथमेश सोनारच्या बॅट मधून. चेंडू सर आउट ऑफ पार्क. षटकार 6 धावा. नक्कीच अकुटप्प्याचा चेंडू होता. आमंत्रण दिलं होतं. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि या चेंडूला सर पाठवून दिलंय फाईन लेगच्या दिशेने षटकारासाठी. 6 धावा. धावसंख्या झाली ती 23 धावा. आता मात्र शांत राहणार नाहीये. पुढचा चेंडू घेऊन पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा ऑफसाइड रिजन मध्ये मारला फटका आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स. चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी. पहिला चेंडू बाईच्या स्वरूपात 1 धाव आली होती. त्यानंतर सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार. त्यानंतर निर्धाव चेंडू. त्यानंतर षटकार आणि आता ह्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी करतोय. धावसंख्या झाली ती 27 धावा. 3 षटका अखेरीस नाचणे संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. बिनगडी बाद 27. आता मात्र चांगली फटकेबाजी करतोय प्रथमेशच्या बॅट मधून. आता मात्र धावा आल्या आहेत. नक्की 13 चेंडू मध्ये 23 वरती खेळतोय अक्षय. अजूनही 5 चेंडू मध्ये 1 धावेवरती थोडासा निराश असेल. पुन्हा एकदा बॉलिंग साठी आता मात्र प्रथमेश आलाय. या अगोदरच्या षटकामध्ये त्याने फक्त एक धाव खर्च केली होती. पुढचं षटक घेऊन आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ गेला यश आग्रेच्या हातामध्ये. संघाला लागलेला पहिला धक्का आहे अक्षयच्या स्वरूपात. अक्षय बॅक टू द पवेलियन येतोय. नक्कीच मोठा फटका खेळायचा होता अक्षयाला, परंतु चांगला झेल सीमारेषेवरती यश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. संघाला बसलेला पहिला धक्का आहे अक्षय सावंतच्या स्वरूपात नाचणे संघाला. पाहूया त्याची जागा नवीन फलंदाज मला वाटतं निखिल सारंग. नक्कीच चांगला टच मध्ये ह्या सीझन मध्ये चांगली बॅटिंग करतोय, चांगली बॉलिंग करतोय. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने आणि आता मात्र बॅटिंगची धुरा सांभाळण्यासाठी निखिल सारंगला पाठवलंय. 27 धावसंख्या, 1 गडी बाद.
या पहिल्या इनिंग मधील चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती बाद झालाय तो अक्षय सावंत. चांगली गोलंदाजी करतोय प्रथमेश. नक्कीच कृपया फास्ट क्रिकेट घ्यायचं विनंती असेल. अजूनही एक सामना खेळवायचा आहे. पुन्हा एकदा प्रथमेश बॉलिंग ऑन द मार्क. पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंगला निखिल. स्लोअर चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू मारलेला मिड विकेटला थोडंसं पम्बलिंग झालंय राज याच्याकडून, परंतु आता मात्र या 2 धावा. चांगलं रनिंग म्हणता येईल निखिल आणि प्रथमेश याच्याकडून. या 2 धावा. धावसंख्या झाली ती 29. लॉस ऑफ 1 विकेट. धावा रोखायचे असतील. प्रथमेशचा पुढचा चेंडू आहे, फुलटा चेंडू आहे, समोर मारला फटका आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या जवळ आणि चेंडूचा प्रवास थेट चौकारासाठी. पंचांचा इशारा आलाय 4 धावांचा. नक्कीच लोअर फुलटॉस चेंडू होता, समोर डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट बॉलरच्या डोक्यावरून ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता त्याच ठिकाणी हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. निखिलच्या बॅटमधून 4 धावा आल्या आहेत. धावसंख्या 33. एक गडी बाद. आता मात्र थोडासा दिशामध्ये भटकतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. कॅचिटची अपील केली आहे, परंतु चेंडू वन बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 35. नक्कीच पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. आमंत्रण दिलं होतं, परंतु या चेंडूवरती फक्त 2च धावा मिळाल्या आहेत. पाहूया निखिलच्या बॅटमधून एक मोठा फटका येतोय का. प्रथमेश पुन्हा एकदा बॉलिंग ऑन द मार्क. पुढचा चेंडू घेऊन स्लोअर चेंडू आहे. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी प्रथमेश याच्याकडून पाहायला मिळते. अजूनही षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रथमेशाच्या धावसंख्या झाली ती 35 धावा. एक गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा निखिल सारंग. आता मात्र निर्धाव चेंडू टाकला होता. पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू आहे. चेंडूला सरळ दिशा दिली आहे. लॉंगला मारल्या फटका. थोडंसं फंबलिंग झालं क्षेत्ररक्षकाकडून आणि या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 37. 4 षटकाखेरीस नाचणी संघाची धावसंख्या आहे 37. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद. 37 धावा. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत टार्गेट अचीव करण्यात यश मिळतंय ते नाचणी संघाला. (37) 37 धावसंख्या. एक गडी बाद. 4 षटकाखेरीस 37 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. पाहूया गोलंदाज यश आगरे. नक्कीच गोलंदाजी फलंदाजी चांगली करतो. त्याच खेळाडूला शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक असेल ते हाताळण्यासाठी कर्णधाराने विश्वास दाखवला असेल. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने. यशचा पहिला चेंडू आहे. ब्लॉकवरचा चेंडू होता. ऑफ साईडला मारला फटका आहे. चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय आणि प्रथमेशला फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईक नक्कीच रोटेट केली असेल. स्ट्रायकिंगला निखिल सारंग आलाय. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 38 धावा. नक्कीच चांगलं जखडून ठेवलं असेल परटवणे संघाने.
प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. पुढचा चेंडू घेऊन यश पंचाच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि तो कोणतीही चूक करणार नाही. प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू सरळ गेलाय आणि डगआउटचा रस्ता दाखवलाय तो निखिल याला. फलंदाज बाद होतोय. चांगली गोलंदाजी. आता मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला होता. नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय तितका चांगला वेल जज कॅच पाहायला मिळाला आपल्याला प्रथमेश याच्याकडून. चांगली ज्याने गोलंदाजी केली तो क्षेत्ररक्षक म्हणून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये. धावसंख्या झाली ती 38 धावा, 2 गडी बाद. या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम षटक चालू आहे. पहिले 2 चेंडू तर चांगले हाताळलेत यशाने. पाहूया शेवटच्या 4 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत रोखण्यात यश येतंय ते. यश याला फलंदाज निलेश फलंदाज. फुलटॉस चेंडू आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय ते यश याच्याकडून. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. आमंत्रण दिलं होतं षटकारासाठी परंतु या फुलटॉस चेंडूचा काय फायदा उचलला नाही निलेशाने. निर्धाव चेंडू जातोय. पुढचा चेंडू घेऊन यश. आता मात्र स्ट्रेट मारलाय. एक धाव घेतली आणि आता मात्र एका धावावरती समाधान मानलंय निलेशाने. धावसंख्या झाली ती 39, 2 गडी बाद, 39 धावा. अजून या शेवटच्या षटकामधील 2 चेंडूचा काय बाकी असेल. यशचा पुढचा चेंडू स्ट्राईकला प्रथमेश. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि या चेंडूला सरळ पाठवलंय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतोय प्रथमेशच्या बॅट मधून. नक्कीच सलामीला आले फलंदाज आहे. चांगली फटकेबाजी करतोय परंतु त्याला साथ देत नाहीत त्याची साथीदार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला चौकार. आता शेवटचा चेंडू. धावसंख्या 43 धावा. आता मात्र बॅटची लिडिंग गेज घेतली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. थोडासा थ्रो वाईट झालाय. खराब फेकी पाहायला मिळाली आपल्याला आणि या 2 धावा. 5 षटकाखेरीस नाचणी संघाची धावसंख्या झाली ती 45 धावा. 46 धावांचं आव्हान ठेवलंय परटवणी संघासमोर. पाहूया
आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये. भाऊ सागर पहिलं षटक घेऊन सागर. भाऊ आलाय. नक्कीच ज्याच्याकडे पूर्णपणे अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा, खूप सामने एखादी त्याने जिंकवून दिलेले आहेत, तोच गोलंदाजीसाठी आलाय. 46 धावांचं आव्हान ठेवलंय. स्ट्रायकिंग एंडला यश आगरे, नॉन स्ट्राईकला आप्पा शिर्के असेल. नक्कीच पॉवर प्लेचं षटक घेऊन सागर. पहिला चेंडू. सामन्याला सुरुवात येते. 46 धावांचा पाठलाग करताना परटवणी संघ. पहिला चेंडू भाव याचा चांगला स्ट्रोक आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू सरळ जातोय दणदण करत. चेंडूचा प्रवास थेट जातोय सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावा मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय ते भाऊ याचं. यश आणि या 4 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. क्लासिक कव्हर ड्राईव्ह आपल्याला यशच्या बॅट मधून पाहायला मिळाली. नक्की स्वागत केले असेल सागर याचं. नक्कीच या 4 धावा. स्वतःच संघाचं खातं ओपन केलंय यश याने. पुन्हा एकदा सागराचा पुढचा चेंडू. सामना करतो यश. पुन्हा एकदा ऑफसाईडला मला फटका आहे. नक्कीच स्ट्राईक रोटेट केली असेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय अक्षय. एका धावावरती समाधान मानलंय. 5 धाव संख्या. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आप्पा शिर्के. सागर याचा पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉकर चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. चांगलं कमबॅक करतोय सागर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा 8-10 पावलांचा रनअप आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. बॅटची एज घेतली आहे आणि संघाला लागलेला पहिला धक्का आहे आप्पाच्या स्वरूपात. आप्पा बॅक टू द पवेलियन येतोय. संघाला बसलेला पहिला धक्का. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये चांगला चेंडू. ऑफ साइडला चेंडू होता. बॅटची लिडिंग गेज घेतली आणि चेंडू सरळ यष्टी रक्षक विजय कनोजे याच्या हातामध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती. आप्पा यांची जागा घेण्यासाठी अशफाक मदार. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल अशफाक. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय. सलग 2 चेंडू निर्धाव झालेत. 1 विकेट आली आहे. भाऊयाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. ऑफसाईडला मला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू 1 बाउंड. क्षेत्ररक्षक चांगली फील्ड करतोय. थोडासा थ्रो खराब झाला होता परंतु चांगलं बॅकअप म्हणता येईल. आणि स्वतःचं खातं ओपन केलंय ते अशफाक यांनी. एका धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 6 धावा. 46 धावांचा पाठलाग करताना परटवणे संघ. HP स्पोर्ट परटवणे. पुढचा चेंडू. भाऊयाचा ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. सरळ मारलाय लॉंगच्या दिशेने. चेंडू खाली अक्षय येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तितकाच चांगला थ्रो झालाय. एका षटकाखेरीस
पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7च धावा दिल्यात आणि एक मोठा फलंदाज बाद झालाय परटवणी संघाचा. चांगली गोलंदाजी सागर याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येतंय. या षटकामध्ये पाहूया बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करतायत का परटवणी संघ. पाच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत, म्हणजेच की बॅटिंग पॉवर प्ले नसेल. दुसरं षटक घेऊन आलाय निखिल सारंग. मी आधीच उल्लेख केला होता, चांगला गोलंदाज. या हंगामामध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू. नाचणे संघाकडे थोडंसं कानमंत्र देताना मला वाटतं अक्षय पाटील उपकर्णधार संघाचा संघ मालक. पहिला चेंडू घेऊन निखिल, चांगला चेंडू आहे आणि चांगलं यष्टीरक्षण झालंय. संघाला बसलेला दुसरा धक्का आहे यशाच्या स्वरूपात. मोठा धक्का बसलाय परटवणे संघाला. आता मात्र सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच बॅटची लिडिंग एज घेतली होती. खेळण्यासाठी थोडासा अनकम्फर्टेबल झाला होता यश. नक्कीच चांगला चेंडू गुडने स्पॉट वरती होता. मोठा फटका नक्कीच खेळायचा होता. तितकं चांगलं यष्टीरक्षण झालंय. चांगला झेल पाहायला मिळाला आपल्याला विजय कनुजे याच्याकडून. संघाला बसलेला दुसरा धक्का आहे. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानावरती दाखल झालाय, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. तोच मात्र आता फलंदाजीसाठी आलाय. पाहूया 46 धावांचा पाठला करताना. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो प्रथमेश. निखिलचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे. ऑफ साईडला मारला फटका आहे. आता मात्र खातं ओपन केले प्रथमेश याने. धावसंख्या झाली ती 8 धावा, 2 गडी बाद, 8 धावसंख्या. आता मात्र स्ट्राईकला असेल तो अशफाक. पाहूया पुढचा चेंडू निखिलचा. आता मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. थोडं जगाच्या क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार पाहायला मिळतो अशफाकच्या बॅट मधून. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जिकडे एकच धाव होती त्या ठिकाणी या 4 धावा मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. धावसंख्या झाली ती 12 धावा. आता मात्र चांगली फटकेबाजी अशफाकाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 12. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये थोडासा मागडा ठरतोय आता मात्र निखिल सारंग. नक्कीच एक विकेट घेतली आहे, परंतु थोडस कानमंत्र देताना विजय कनोजे. पुढचा चेंडू घेऊन निखिल सारंग. स्ट्रायकिंग एंडला अशफाक. नक्कीच एक चौकार खेचलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा चेंडू निखिल याचा. अकुटप्प्याचा चेंडू आहे. कानाच्या बाजूने शिटी वाजवत गेलाय चेंडू. चांगला बाउन्सर. चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. चांगला बाउन्सरचा उपयोग केलाय. पुढचा चेंडू निखिल याचा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक बॅट मधून आलाय अशफाकच्या. चेंडू जातोय सर दन 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 करत सीमारेषे जवळ. पाहूया फंबलिंग होतय. चेंडू अडवलाय सीमारेषेवरती आणि ह्या 3 धावा धावून पूर्ण केले आहेत. धावसंख्या झाली ती 3 धावाने 15 धावा. आता मात्र चांगलं रनिंग मैदानावरती पाहायला मिळालं प्रथमेश आणि अशफाकाच्या माध्यमातून. नक्की चौकार होता. एक धाव रोखली असेल. चांगलं क्षेत्ररक्षण झाले सीमारेषेवरती. पुन्हा एकदा 46 धावांचं आव्हान ठेवलंय नाचणे संघाने. चांगली गोलंदाजी आता मात्र
या दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा थोडीशी अपील आहे, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. म्हणजेच की निर्धाव चेंडू जातोय. 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. म्हणजेच की 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. धावसंख्या 15 धावा. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येतंय. महत्वपूर्ण षटक असेल मला वाटतं. पाहूया बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करतायत का दोन्ही फलंदाज या षटकामध्ये. जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठ्या कृपया स्पीडअप करायचंय विनंती असेल. पंचाने विनंती असेल टीम मीटिंग जास्त घेऊ देऊ नये. स्पीडअप करा. मला वाटतं प्रथमेश तिसरं षटक घेऊन मैदानावरती. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर अजूनही केला नाहीये. तिसरं षटक म्हणजेच की चौथं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले असेल. जर 2 किंवा तिसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला नाही तर चौथं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं कंपल्सरी असणार आहे. प्रथमेश बॉलिंग ऑन द मार्क. पहिला चेंडू घेऊन आकुडापाचा चेंडू आहे. समोर मारला फटका आहे. 1 धाव घेतली आहे. पाहूया दुसरी धाव घेतात का. चांगलं रनिंग करतायत आणि या 2 धावा पाहूया डायरेक्ट हिट केली आहे आणि पंचांनी आपी टोटावून लावली आहे. पंचांनी कळवले की फलंदाज सुरक्षितरित्या या 2 धावा पूर्ण करतोय. म्हणजेच की या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. चांगली रनिंग अशफाकाने प्रथमेशाच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच डायरेक्ट हिट केली होती प्रथमेशाने, परंतु चांगली रनिंग पाहायला मिळाली. तितकीच चांगली रनिंग मैदानावरती अशफाकाच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. 17 धावसंख्या 29 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 29 धावा. पाहूया सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल ह्यात काही शंका नसेल. पुढचा चेंडू प्रथमेशाचा चांगला चेंडू आहे. लोअर पुढचा चेंडू ऑफ साइड रिजन मध्ये मारला स्ट्रोक आहे. थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण झालंय अक्षय सावंत त्याच्याकडून. नक्की जर अशा धावा दिल्या तर हा सामना तुमच्यापासून खूपच लांब जाईल. जर अशा चुका केल्या तर या चुका नक्कीच कुठेतरी महागड्या ठरणार असतील. नक्कीच चौकार बॅट मधून आलाय अशफाकच्या. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जिकडे एकच धाव होती तिकडे या 4 धावा मिळत आहेत. नक्कीच प्रथमेशाला कमबॅक करावं लागेल. आता मात्र या षटकामध्ये प्रथमेशाचा समाचार घेण्यात येतोय. धावसंख्या 21 धावा. प्रथमेशचा पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अक्षय सावंत येतोय. आता मात्र तो कोणतीही चूक करणार नाही. तितकाच चांगला थ्रो झालाय. चांगला चेंडू गॅदर केला तो विजय कनोजे यांनी. एकच धाव. धावसंख्या झाली ती 22 धावा. चला चला स्पीडअप करायचंय. अजून एक सामना खेळवायचा असेल विनंती असेल. पुढचा चेंडू प्रथमेशाचा चांगला स्ट्रोक आहे. पाहूया बॅटची एज घेतली आहे. थोडासा रचनात्मक एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता तो प्रथमेशाने, परंतु एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा 2 गडी बाद. अशफाक मदार आता मात्र चांगली फटकेबाजी करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. त्याची साथ नक्कीच प्रथमेश देतोय. चांगली फटकेबाजी. प्रथमेशचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला मला फटका. 1 धाव घेतली आहे. पाहूया आणि आता मात्र थांबवले असेल अशफाक यांनी. नक्कीच जरा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर धावचीची नक्कीच संधी उपलब्ध झाली असती ती नाचणे संघाला, परंतु आता मात्र चांगलं रोखून ठेवलं असेल. धावसंख्या झाली 24 धावा. 8 चेंडू मध्ये 16 धावावरती खेळतोय अशफाक. चांगली फटकेबाजी करतोय प्रथमेश. बॉलिंग ऑन द मार्क. आता मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॅप शॉट खेळलाय. 1 धाव घेतली आहे. पाहूया आणि एका धावेवरती समाधान मानतील ते प्रथमेश. चांगली फटकेबाजी करतोय.
3 षटका केली. संघाची धावसंख्या झाली ती 25 धावा. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. कृपया टीम मीटिंग घेऊ नये विनंती असेल पंचांना. सहकार्य करायचे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय. 4थं षटक बॅटिंग पॉवर प्ले कंपल्सरी. कृपया टीम मीटिंग घेऊ नये विनंती असेल. स्पीडअप घ्यायचंय. अक्षय पाटील 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सामना नक्कीच रंगत मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 21 धावा. अशफाक 16 वरती खेळतोय. 4 चेंडू मध्ये 3 धावावरती प्रथमेश खेळतोय. चांगली फटकेबाजी. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पाहूया 4थं षटक पॉवर प्लेचं षटक असेल. कोण घेऊन येते? मला वाटतं सागर आलाय. नक्कीच पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं सागर याने. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि एक मोठा फलंदाज बाद केला होता तो आप्पा शिर्क्याच्या स्वरूपात. त्याच्यावरती विश्वास दाखवला असेल. पॉवर प्लेचं षटक असेल. बॅटिंग पॉवर प्ले म्हणजेच की 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. बाकीचे क्षेत्ररक्षक ते 30 यार्डच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू 21 धावांचं समीकरण. चांगली रंगतदार मॅच. चांगला सामना आपल्याला चुरशीचा चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय या वसोबा मीराच्या मैदानावरती. सागराचा पहिला चेंडू बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. पहिला चेंडू फेकताना स्ट्रायकिंगला प्रथमेश. 12 चेंडू 21 धावा. हेलिकॉप्टर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सर. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडूचा प्रवास थेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. आता मात्र 11 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. 17 म्हणजेच की खतरा. पाहूया 11 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना चांगली फटकेबाजी. भाऊचा पुढचा चेंडू आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. सरळ मारलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अक्षय येतोय. त्याने चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु थोडासा थ्रो खराब झाला आणि या 2 धावा मिळत आहेत. आता मात्र धावसंख्या झाली ती 31 धावा. समीकरण असेल 10 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 15 धावा. काय करशील माझ्या भावा? चांगली फटकेबाजी करतोय. 10 चेंडू 15 धावांची गरज. सागरचा पुढचा चेंडू आहे. आता मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला होता परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक साधा सोपा झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. नक्कीच झेलबादची संधी होती परंतु ती संधी हुकवली असेल. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. नक्कीच या चेंडूला फक्त दिशा दिली होती. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला परंतु त्याच्या हातामधून चेंडू निसटला आणि झेल क्षेत्ररक्षकाने नक्कीच झेल सोडलाय. 9 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला अशफाक. पाहूया अशफाकच्या बॅट मधून आता मोठा फटका येतोय का? पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. धावसंख्या 32. लॉस ऑफ 2 विकेट. सागरचा पुढचा चेंडू आहे. आता मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. नक्कीच एक धाव घेतली आहे. पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात का? चांगला थ्रो पाहायला मिळतोय. थोडासा थ्रो खराब झालाय. यष्टीरक्षक अक्षय पाटील काय थ्रो गॅदर करू शकला नाहीये आणि या 2 धावा मिळत आहेत. 8 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतो आपल्याला. 8 चेंडू 12 धावा. ज्या ठिकाणी फक्त एकच धाव होती त्या ठिकाणी 21 धावीला दुसऱ्या धावांमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळतो अशफाक मदार आणि प्रथमेश. चांगली रनिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या 34. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पाहूया या 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका खेळतोय का अशफाक? सागर. भाऊचा पुढचा चेंडू आहे. बॉलिंग ऑन द मार्क. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र बॅटची लिडिंग गेज घेतली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव घेतली आहे आणि आता मात्र
एकच धाव मिळते. धावसंख्या 35 धावा. 7 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. भाऊ मोठ्या फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवलं असेल. 7 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू फेकताना आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. पाहूया चेंडूवरती मोठा फटका येतोय का. सागरचा पुढचा चेंडू आहे. आता मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही म्हणजेच की चेंडू जातोय निर्धाव. आता समीकरण असेल 6 चेंडू 11 धावांची गरज. चांगली गोलंदाजी केली सागर याने. नक्कीच आपल्या क्षेत्ररक्षकाकडून थोडेसे निराश असेल परंतु आता मात्र 6 चेंडू 11 धावांची गरज. सामना मी पहिलं सांगितलं होतं की शेवटच्या षटकापर्यंत जाईल यात काही शंका नसेल. आणि आता पाहूया शेवटचं षटक कोण घेऊन येते. कोणावरती विश्वास दाखवला जाईल. नाचणी संघाकडून थोडं स्पीडअप घ्यायचंय विनंती असेल. नाचणी संघ स्पीडअप घ्यायचंय. अजून एक सामना खेळवायचा असेल सहकार्य करायचंय विनंती असेल. नाचणी संघ 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता असताना कृपया स्पीडअप घ्यायचंय. पंचांना विनंती असेल थोडासा सामना फास्ट खेळवायचा आहे. कृपया विनंती असेल. 6 चेंडू 11 धावांची गरज. अजून एक सामना खेळवायचा असेल विनंती. कमिटीला सहकार्य करायचंय. 6 चेंडू 11 धावा. आता मात्र अक्षय सावंत त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे म्हणजेच की ह्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. चांगली गोलंदाजी करतो अष्टपैलू खेळाडू आहे नाचणी संघाचा. त्याच्यावरतीच विश्वास दाखवला आहे कर्णधाराने. पाहूया त्या विश्वासाला पात्र ठरतोय का. 6 चेंडू 11 धावांची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला अशफाक मदार. नॉन स्ट्राईकला प्रथमेश. 10 चेंडूमध्ये 19 धावावरती खेळतो अशफाक. तसेच 8 चेंडूमध्ये 10 धावावरती खेळतोय प्रथमेश. चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. अजूनही मैदानावरती चांगली फलंदाजी करतायत. धावसंख्या 35. लॉस ऑफ 2 विकेट्स. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. अंतिम षटक घेऊन अक्षय सावंत. नाचणी एक्सप्रेस पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅटिंगला अशफाक. आकू टप्प्याचा चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा म्हणजेच की अतिरिक्त धाव. अशा धावा दिल्यात तर सामना तुमच्यापासून खूपच लांब जाईल. 6 चेंडूमध्ये समीकरण आता मात्र 10 धावा. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. धावसंख्या 36. 2 गडी बाद. पाहूया मोठा फटका खेळतोय का अशफाक. 6 चेंडू 10 धावांची गरज. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतोय अक्षय सावंत. नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळालं या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू थोडासा वेगवान फेकला होता. एक बाउन्सर फेकला होता परंतु तो व्हाईट चेंडू पंचांनी घोषित केला. आता मात्र डॉट चेंडू जातोय. 5 चेंडू 10 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन अक्षय. आता मात्र पुन्हा एकदा प्लेन मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू जातोय अक्षय पाटीलच्या हातामध्ये. नक्कीच चांगली यष्टीरक्षण आपल्याला मैदानावरती अक्षयाच्याकडून पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय. पहिला चेंडू नक्कीच वैर फेकला होता परंतु आता मात्र समीकरण 4 चेंडू 10 धावांची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका खेळावाच लागेल अशफाकला. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. पुढचा चेंडू घेऊन 4 चेंडू 10 धावांची गरज. लोअर फुलटा चेंडू आहे. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. एक धाव घेतली आहे. पाहूया काय होतंय. आणि आता मात्र एका धावावरती समाधान मानेल अशफाक. धावा दिल्या नाही. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. जर सामना टाय झाला तर काय सुपर ओव्हर. प्रश्न निर्माण झाला होता. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर नक्कीच खेळवली जाईल. 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. अक्षय सावंत बॉलिंग ऑन द मार्क. पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंगला प्रथमेश आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. थोडासा रनअप मध्ये थोडासा अडकताना पाहायला मिळतोय. डेड चेंडूचा इशारा आलाय पंचांकडून. 3 चेंडू 9 धावा. पुढचा चेंडू घेऊन नक्कीच 2 बॉल चांगले.
असं एक कानमंत्र अक्षय पाटील याच्याकडून आलंय. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव मिळते परटवणे संघाला. म्हणजेच की 3 चेंडूमध्ये आता मात्र 8 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या धावपलकावरती 38 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. समीकरण बनले 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरी सुटला तर नक्कीच सुपर ओव्हर खेळवली जाईल, यात काय शंका नसेल. पुढचा चेंडू घेऊन अक्षय नक्कीच मोठा फटका खेळेल प्रथमेश. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. प्ले अँड मी चांगली गोलंदाजी करतोय अक्षय सावंत. नक्कीच प्रभावी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक चेंडू स्वर फेकल्यानंतर एक चेंडू निर्धाव टाकतोय. मोमेंटम पूर्णपणे तोडून टाकले. आता मात्र 2 चेंडू 8 धावांची गरज. आता मात्र थोडासा सामना लांब कुठेतरी दूर गेला असेल असं म्हणता येईल. परटवणे संघाकडून पुढचा चेंडू घेऊन अक्षय. आता मात्र बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क नाही. मोठी अपील झाली आणि पंचांचा बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाजाची वाट तंबूच्या रस्त्याकडे. अक्षय पाटील चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच संघ मालक स्वतः कर्णधार चांगलं यष्टीरक्षण झालंय. चांगला झेल पाहायला मिळाला. सीमा यष्टीरक्षण करताना चांगला झेल घेतलाय अक्षय पाटील यांनी. आता मात्र एका चेंडूमध्ये 8 धावांची गरज. सामना कुठेतरी खूपच दूर गेलेला दिसतोय परटवणे संघाकडून. चांगली गोलंदाजी केली, प्रभावी गोलंदाजी. एक चेंडू 8 धावांची गरज. जरी षटकार खेचला तरी हा सामना नाचणी संघ जिंकेल, यात काय शंका नसेल. एका चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. एक मोठी चूक या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली तर, पण हा सामना हा जिंकलाय तो नाचणी संघाने. फक्त 3च धावा खर्च केल्यात अंतिम षटकामध्ये. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो प्रथमेश सोनार. मॅन ऑफ द मॅच. यानंतर लगेच होणार सामना नाचणे विरुद्ध गावखडी. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. नाचणी संघ कर्णधार, गावखडी संघ कर्णधार. नाणेफेकीसाठी यायचंय, विनंती असेल स्पीड अप घ्या जरा. या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो प्रथमेश सोनार. कृपया आपला किताब घेऊन जायचा आहे. कृपया दोन्ही संघाचे कर्णधार, कॅप्टन्स नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या, विनंती असेल. दोन्ही संघ, गावखडी संघ कर्णधार, नाचणी संघ कर्णधार, नाणेफेकीसाठी यायचंय. चला, आजच्या रात्रीतली शेवटची लढत. यानंतर